नमस्कार मित्रांनो, जर आपण सिंह राशीचे असाल आणि गेल्या काही महिन्यांपासून आपल्या आयुष्यात सतत अडचणी येत असतील, नोकरीमध्ये समस्या निर्माण होत असतील, नातेसंबंधांमध्ये दुरावा वाढत असेल, पैशांची अडचण वाढत असेल, तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. कारण मी तुम्हाला ती तारीख सांगणार आहे ज्यानंतर तुमचे संपूर्ण आयुष्य बदलून जाईल. हो, लक्ष देऊन ऐका. 9 ऑक्टोबर 2026 नंतर अशा घटना सुरू होतील ज्या तुमच्या कल्पनेपलीकडील असतील. पण त्याआधी तुम्हाला 3 धोक्यांपासून सावध राहावे लागेल जे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ मध्येच सोडला तर नंतर पश्चात्ताप कराल. शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला असा शक्तिशाली उपाय सांगणार आहे जो फक्त सिंह राशीसाठी आहे आणि जो करताच शनिदेव प्रसन्न होतात. पहा, सिंह राशीच्या लोकांनो, जर तुम्हाला असे वाटत असेल की गेल्या काही महिन्यांपासून तुमच्या आयुष्यात काहीच नीट चाललेले नाही, तर तो फक्त तुमचा भ्रम नाही. 19 मार्च 2025 रोजी शनिदेव मीन राशीत प्रवेश केले होते आणि त्याच दिवसापासून तुमच्या अष्टम भावात शनीची ढिया सुरू झाली होती. आणि ही ढिया जून 2027 पर्यंत चालणार आहे. म्हणजे अजून तुमच्या संघर्षाचा काळ बाकी आहे. पण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते रहस्य सांगणार आहे ज्यामुळे तुम्ही या कठीण काळाला तुमच्या बाजूने वळवू शकता. आधी समजून घ्या की अष्टम भावात शनी असणे म्हणजे काय. ज्योतिषशास्त्रात अष्टम भावाला आयुष्याचा भाव, गुपितांचा भाव, अचानक येणाऱ्या अडचणींचा भाव आणि मोठ्या परिवर्तनाचा सर्वात शक्तिशाली भाव मानले जाते. जेव्हा शनिदेव या भावात येतात तेव्हा ते तुमच्या आयुष्याची पायाभरणी हलवायला सुरुवात करतात. ही परीक्षा घेण्याची वेळ असते जिथे तुमचा अहंकार, तुमचा राग, तुमचा हट्ट सगळ्याची कसोटी लागते. सिंह राशीचे लोक स्वभावाने सिंहासारखे असतात. तुम्हाला मानसन्मान हवा असतो, प्रतिष्ठा हवी असते, जगात ओळख हवी असते. पण शनिदेवांचे कामच असते अहंकार तोडणे. आणि 2026 मध्ये शनी तुम्हाला हेच शिकवायला आले आहेत की खरी ताकद नम्रतेमध्ये असते, अहंकारात नाही. जे लोक हा धडा समजून घेतात त्यांच्या आयुष्यात मोठा बदल होतो. आणि जे समजत नाहीत त्यांना अजून कठीण परीक्षातून जावे लागते. आता मी तुम्हाला सांगतो की 2026 मध्ये महिन्यानुसार तुमच्या आयुष्यात काय घडू शकते. वर्षाच्या सुरुवातीपासून 2 जूनपर्यंतचा काळ थोडा संतुलित राहणार आहे, कारण या काळात बृहस्पती देव तुमच्या कुंडलीत अनुकूल स्थितीत असतील. याचा अर्थ असा की जरी शनीची ढिया सुरू असली तरी गुरूचा आशीर्वाद तुम्हाला संरक्षण देईल. या काळात तुम्हाला मानसिक स्थैर्य मिळेल, विचारांमध्ये सकारात्मकता राहील. पण खरी परीक्षा 2 जून 2026 नंतर सुरू होईल. या तारखेपासून 31 ऑक्टोबरपर्यंतचा काळ तुमच्यासाठी सर्वात कठीण ठरू शकतो. या काळात बृहस्पतीची स्थिती कमकुवत होईल आणि शनीचा पूर्ण प्रभाव तुमच्यावर पडेल. हा तो काळ आहे जेव्हा तुम्हाला सर्वात जास्त सावध राहावे लागेल. करिअर आणि नोकरीबाबत बोलायचे झाले तर या वर्षी तुमच्यावर दबाव खूप वाढू शकतो. बॉससोबत मतभेद होऊ शकतात. प्रमोशनमध्ये उशीर होऊ शकतो. जबाबदाऱ्या वाढतील पण परिणाम उशिरा मिळतील. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नोकरी शोधत असलेल्या सिंह राशीच्या लोकांना खूप संघर्ष करावा लागू शकतो. पण येथे एक गुपित आहे जे मी तुम्हाला सांगू इच्छितो. 9 ऑक्टोबर 2026 नंतर शनिदेवांवर शनीच्या स्वतःच्या नक्षत्राचा प्रभाव येईल. याचा अर्थ असा की त्यानंतर एकामागोमाग एक समस्या येऊ शकतात. पण घाबरू नका, कारण 31 ऑक्टोबरनंतर बृहस्पतीची स्थिती पुन्हा मजबूत होईल आणि तुम्हाला दिलासा मिळेल. जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर या वर्षी मोठे निर्णय घेताना खूप काळजी घ्यावी लागेल. कारण तुमच्या लग्न भावावर राहू आणि केतूचा प्रभाव 5 डिसेंबर 2026 पर्यंत राहणार आहे. ही स्थिती तुमची निर्णयक्षमता कमकुवत करू शकते. तुमच्या मनात धोका पत्करण्याची इच्छा वाढू शकते. पण हाच तो काळ आहे जेव्हा तुम्हाला संयम ठेवणे आवश्यक आहे. या वर्षी घाईत घेतलेला कोणताही मोठा निर्णय तुम्हाला नुकसान देऊ शकतो.
आणि जर मी या व्हिडिओमधील सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली तर ती म्हणजे आरोग्याच्या बाबतीत या वर्षी खूप जास्त सावध राहणे आवश्यक आहे. केतूची दृष्टी आणि शनीची दृष्टी यामुळे दुखापत होणे किंवा ऑपरेशनची परिस्थिती निर्माण होऊ शकते. विशेषतः 2 जून ते 31 ऑक्टोबर हा काळ आरोग्यासाठी आव्हानात्मक ठरू शकतो. या काळात तुम्हाला तुमच्या शरीराची विशेष काळजी घ्यावी लागेल. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्श करत असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, कारण त्यामुळे मला अशा आणखी सखोल माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची प्रेरणा मिळते. आता आपण कौटुंबिक जीवनाबद्दल बोलूया. सिंह राशीच्या लोकांचे कौटुंबिक जीवन 2026 मध्ये थोडे कमकुवत राहू शकते, कारण वर्षातील बहुतांश काळ तुमच्या दुसऱ्या भावावर शनिदेवांची दृष्टी राहील आणि सिंह राशीसाठी शनीला फार शुभ ग्रह मानले जात नाही. याचा अर्थ असा की घरात तणाव वाढू शकतो, कुटुंबातील सदस्यांशी मतभेद होऊ शकतात आणि तुमच्या बोलण्याला तेवढे महत्त्व मिळणार नाही जे तुम्ही अपेक्षित करता. पण येथे एक सकारात्मक गोष्टही आहे. आईच्या आरोग्यात सुधारणा होईल आणि आईचे आशीर्वाद तुमच्यासोबत राहतील. मुलांच्या प्रगतीमुळे तुमचे मन आनंदी राहील. मात्र गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यावी, कारण ग्रहांच्या स्थितीमुळे काही गुंतागुंत निर्माण होऊ शकते. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या कठीण काळात तुम्ही काय करावे. सर्वप्रथम हे समजून घ्या की शनिदेव अन्याय करत नाहीत, ते फक्त परीक्षा घेतात. जे लोक धैर्य ठेवतात, मेहनत करतात आणि प्रामाणिकपणे आपले कर्म करतात त्यांना शनिदेवांचे आशीर्वाद नक्की मिळतात. आणि याच कारणामुळे काही ज्योतिषीय गणनांमध्ये असेही सांगितले जाते की सिंह राशीच्या लोकांना या वर्षी कठोर परिश्रमाचे फळ मिळेल. कार्यस्थळी मोठ्या जबाबदाऱ्या मिळतील आणि सामाजिक सन्मान वाढेल. याचा अर्थ असा की हे वर्ष दुधारी तलवारीसारखे आहे. एका बाजूला शनीच्या ढियाच्या आव्हानांचा सामना आहे आणि दुसऱ्या बाजूला त्या आव्हानांवर मात केल्यावर मोठे बक्षीसही आहे. जे लोक हार मानतील ते तुटून जातील, पण जे ठामपणे उभे राहतील त्यांच्या आयुष्यात असा युटर्न येईल ज्याची त्यांनी कधी कल्पनाही केली नसेल. तुमच्या मनात हा प्रश्न नक्की येत असेल की हा कठीण काळ किती दिवस चालणार. तर ऐका, शनीची ढिया जून 2027 मध्ये संपेल. म्हणजे अजून जवळपास 16 महिने हा काळ चालणार आहे. पण जसे मी आधी सांगितले, 31 ऑक्टोबर 2026 नंतर परिस्थिती सुधारायला सुरुवात होईल आणि वर्षाचे शेवटचे 2 महिने तुमच्यासाठी दिलासा देणारे असतील. आता मी तुम्हाला ती गोष्ट सांगतो जी कदाचित तुम्ही कुठेही ऐकली नसेल. अष्टम भावातील शनी फक्त समस्या आणत नाहीत, तर ते खोलवर परिवर्तनही घडवतात. अष्टम भाव हा रहस्यांचा भाव आहे, रूपांतरणाचा भाव आहे. याचा अर्थ असा की या काळात तुमच्या आत एक नवीन व्यक्ती जन्म घेत आहे. जुना अहंकार तुटत आहे, जुन्या सवयी बदलत आहेत, जुनी विचारसरणी संपत आहे. आणि जेव्हा ही प्रक्रिया पूर्ण होईल तेव्हा तुम्ही अशा व्यक्तीमध्ये रूपांतरित व्हाल जी आधीपेक्षा अधिक मजबूत, अधिक समजदार आणि अधिक यशस्वी असेल. पहा, आयुष्यात काही गोष्टी आपल्याला तोडण्यासाठी येत नाहीत, तर आपल्याला घडवण्यासाठी येतात. शनीची ढिया देखील अशीच आहे. ही एक तपस्या आहे, एक साधना आहे. आणि जो ही साधना पूर्ण करतो तो आयुष्यात ती उंची गाठतो जी इतर लोक फक्त स्वप्नात पाहतात. आता उपायांबद्दल बोलूया. पहिला आणि सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे तुमचा अहंकार सोडणे. लक्षात ठेवा, शनिदेवांचा सर्वात मोठा शत्रू अहंकार आहे. या वर्षी तुम्हाला नम्र राहावे लागेल, संयम ठेवावा लागेल. रागावर नियंत्रण ठेवणे खूप आवश्यक आहे, कारण रागात घेतलेले निर्णय तुम्हाला मोठे नुकसान देऊ शकतात. दुसरा उपाय म्हणजे नियमितपणे शनिदेवांची पूजा करणे. प्रत्येक शनिवारी मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. काळ्या तिळाचे दान करा. गरीब आणि गरजू लोकांना मदत करा. शनिदेव सेवा आणि दानाने खूप प्रसन्न होतात. तिसरा महत्त्वाचा उपाय म्हणजे तुमच्या आरोग्याची काळजी घेणे. नियमित व्यायाम करा. योग आणि प्राणायाम करा. कोणतीही बेपर्वाई करू नका.
शरीरात कोणतीही समस्या जाणवली तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. चौथा उपाय म्हणजे वाणीवर नियंत्रण ठेवणे. या वर्षी तुमच्या बोललेल्या शब्दांमुळे तुम्ही अडचणीत येऊ शकता. त्यामुळे विचार करून बोला. कोणाशीही वाद किंवा भांडण टाळा. संयमाने वागा. पाचवा उपाय म्हणजे तुमच्या कर्मांवर लक्ष केंद्रित करणे. या वर्षी फळाची चिंता करू नका. फक्त तुमचे कर्म करत राहा. मेहनत करण्यापासून पळ काढू नका. प्रामाणिकपणे आपले काम करा. शनिदेव कर्मांचे देवता आहेत. ते तुमची मेहनत नक्की पाहतात. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आध्यात्मिकतेचा स्वीकार करा. या वर्षी तुम्हाला स्वतःच्या अंतरंगात डोकावण्याची संधी मिळेल. ध्यान करा, मंत्रजप करा. हनुमान चालिसाचे नियमित पठण करा. हनुमानजी शनिदेवांच्या कोपापासून वाचवणारे सर्वात शक्तिशाली देव मानले जातात. आता मी तुम्हाला सांगतो की या वर्षी तुम्ही कोणत्या गोष्टींपासून दूर राहायला हवे. सर्वप्रथम कोणत्याही प्रकारच्या व्यसनांपासून दूर राहा. दारू, सिगारेट किंवा कोणतीही इतर नशेची वस्तू तुमच्या अडचणी अधिक वाढवू शकते. दुसरे म्हणजे जुगार किंवा सट्ट्यात पैसे गुंतवू नका. शेअर मार्केटमध्येही खूप विचार करूनच गुंतवणूक करा. तिसरे म्हणजे कोणासाठीही जामीन राहू नका आणि कोणाकडून मोठी रक्कम उधार घेऊ नका. चौथे म्हणजे तुमच्या भागीदारांशी कोणत्याही प्रकारचे मतभेद टाळा. पाचवे म्हणजे रात्री उशिरापर्यंत जागू नका आणि सकाळी लवकर उठण्याची सवय लावा. युटर्नबद्दल बोलायचे झाले तर तो नक्की येईल, पण त्यासाठी तुम्हाला तयार राहावे लागेल. या वर्षाच्या शेवटी तुम्हाला जाणवेल की तुमच्या आयुष्यात काहीतरी बदलत आहे. 2027च्या सुरुवातीला जेव्हा शनीची ढिया संपायला लागेल तेव्हा तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळायला सुरुवात होईल. आणि जून 2027 नंतर तर तुमच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने सुवर्णकाळ सुरू होईल. पण हे लक्षात ठेवा की हा युटर्न त्यांनाच मिळेल जे या कठीण काळात हार मानणार नाहीत. जे लोक निराश होऊन बसतील, जे लोक आपले कर्म सोडून देतील, त्यांच्यासाठी हा काळ अजून लांब होऊ शकतो. पण जे लोक संयम ठेवतील, मेहनत करत राहतील आणि सकारात्मक राहतील, त्यांच्यासाठी हा काळ आयुष्यातील सर्वात मोठे वरदान ठरू शकतो. शनिदेवांना न्यायाचा देवता म्हटले जाते. ते कोणावरही अन्याय करत नाही. जो जसा कर्म करतो तसेच त्याला फळ मिळते. जर तुम्ही आयुष्यात काही चुका केल्या असतील तर हा त्यांना सुधारण्याचा काळ आहे. जर तुम्ही कोणाचे मन दुखावले असेल तर त्यांची माफी मागा. जर तुम्ही कोणाशी अन्याय केला असेल तर तो दुरुस्त करा. शनिदेवांची कृपा मिळवण्याचा हा सर्वात मोठा उपाय आहे. आणि पहा, आयुष्यात अडचणी येतात, त्या आपल्याला आपली खरी ताकद ओळखण्यासाठी. सिंह राशीचे लोक स्वभावतः खूप धैर्यवान आणि मजबूत असतात. हा काळ तुमच्या त्या ताकदीची परीक्षा घेण्याचा आहे. जो सिंह कठीण काळातही आपला संयम गमावत नाही तोच खरा राजा असतो. मी तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगू इच्छितो. काही ज्योतिषीय गणनांनुसार या वर्षी तुम्हाला संपत्तीचा लाभ मिळू शकतो. चल आणि अच संपत्तीत वाढ होऊ शकते. गाडी खरेदी करण्याचा योग येऊ शकतो. घर किंवा जमिनीशी संबंधित बऱ्याच काळापासून अडकलेली कामे पूर्ण होऊ शकतात. पण हे सर्व तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही संयम ठेवाल आणि योग्य वेळेची वाट पाहाल. तुम्ही शत्रूंवर विजय मिळवाल. जे लोक तुमच्या विरुद्ध कट रचत आहेत ते अपयशी ठरतील. जर कोणता कायदेशीर खटला चालू असेल तर त्यातही तुमच्या बाजूने निकाल लागण्याची शक्यता आहे. पण त्यासाठी तुम्हाला पूर्णपणे प्रामाणिक राहावे लागेल आणि कोणतेही चुकीचे काम करायचे नाही. तुमच्या नेतृत्व क्षमतेत वाढ होईल. लोक तुमचे ऐकतील, तुमचा सन्मान करतील, पण त्याचबरोबर तुमच्या जबाबदाऱ्याही वाढतील. आणि शनिदेव हे पाहतील की तुम्ही त्या जबाबदाऱ्या कशा पार पाडता. जर तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहत असाल तर याचा अर्थ असा की तुम्ही खरोखरच तुमचे जीवन चांगले बनवू इच्छिता. म्हणून कृपया हा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशा आणखी महत्त्वाच्या माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.
आता शेवटी मी तुम्हाला सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगतो. हे वर्ष तुम्हाला हे शिकवण्यासाठी आले आहे की खरी ताकद बाहेरील गोष्टींमध्ये नसून तुमच्या आत असते. सन्मान, पैसा, यश या सर्व बाह्य गोष्टी आहेत. पण तुमचा संयम, तुमची मेहनत, तुमची प्रामाणिकता आणि तुमचा स्वभाव हीच तुमची खरी संपत्ती आहे. आणि शनिदेव या बाह्य गोष्टी काढून घेऊन हे पाहत आहेत की जेव्हा बाह्य गोष्टी निघून जातात तेव्हा तुम्ही तुमची आतली ताकद टिकवू शकता की नाही. जे लोक या परीक्षेत पास होतील त्यांना शनिदेव असे वरदान देतील की त्यांच्या 7 पिढ्या सुखी राहतील. पण जे लोक या परीक्षेत अपयशी ठरतील त्यांना पुन्हा तोच धडा शिकावा लागेल, कदाचित अजून कठीण पद्धतीने. म्हणून सिंह राशीच्या माझ्या भाऊ बहिणींनो, हा काळ रडण्याचा नाही तर आपली खरी ताकद ओळखण्याचा आहे. हा काळ हार मानण्याचा नाही तर स्वतःला पुन्हा घडवण्याचा आहे. हा काळ तक्रार करण्याचा नाही तर आपल्या कर्मांवर लक्ष केंद्रित करण्याचा आहे. 2026 तुमच्या आयुष्यात सर्वात मोठा युटर्न घेऊन येईल हे मी तुम्हाला वचन देतो. पण तो युटर्न तेव्हाच येईल जेव्हा तुम्ही या कठीण काळातही धैर्य सोडणार नाही. शनिदेव तुमची परीक्षा घेत आहे. पण लक्षात ठेवा, जो परीक्षा घेतो तोच पदवीही देतो. आणि जेव्हा जून 2027 मध्ये शनीची ढिया संपेल तेव्हा तुम्ही मागे वळून पाहाल आणि विचार कराल की तो कठीण काळ तुमच्या आयुष्यातील सर्वात चांगला काळ होता. कारण त्याच काळाने तुम्हाला ते बनवले जे तुम्ही आज आहात. म्हणून संयम ठेवा, मेहनत करा, प्रामाणिक राहा आणि शनिदेवांवर विश्वास ठेवा. तुमचा काळ नक्की बदलेल. फक्त तुम्हाला थोडी प्रतीक्षा करावी लागेल. आणि जेव्हा तो बदलेल तेव्हा इतका बदलेल की तुम्ही स्वतःच आश्चर्यचकित व्हाल. म्हणून सिंह राशीच्या मित्रांनो, हा काळ तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही तर तुम्हाला अधिक मजबूत बनवण्यासाठी आला आहे. लक्षात ठेवा, शनिदेव कधीच अन्याय करत नाहीत. ते फक्त त्या लोकांची परीक्षा घेतात ज्यांच्यात मोठे बनण्याची क्षमता असते. आज तुम्ही ज्या अडचणींचा सामना करत आहात त्या उद्या तुमच्या यशाची कहाणी बनतील. कदाचित आज परिस्थिती तुमच्या विरोधात असेल, लोक साथ देत नसतील, मेहनतीचे फळ उशिरा मिळत असेल. पण विश्वास ठेवा, जून 2027 नंतर तुमच्या आयुष्यात असा बदल येईल की तुम्ही स्वतःच आश्चर्यचकित व्हाल. कदाचित आजचा संघर्षच तुम्हाला उद्याचा राजा बनवणार आहे. कारण लक्षात ठेवा, खरा सिंह तोच असतो जो वादळातही डगमगत नाही. म्हणून धैर्य ठेवा, मेहनत करा, प्रामाणिक राहा आणि शनिदेवांवर विश्वास ठेवा. तुमचा सुवर्णकाळ जवळ येत आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या आयुष्यातही मोठा बदल येणार आहे तर कमेंटमध्ये नक्की लिहा, जय शनिदेव. आणि लक्षात ठेवा, कदाचित तुमच्या आयुष्याचा सर्वात मोठा चमत्कार अजून घडायचा बाकी आहे. धन्यवाद. जय शनिदेव.